स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साई बाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. साप्टणेकर नावाचे अक्कलकोटला राहणारे गृहस्थ वकिलीचा अभ्यास करीत होते. एकदा त्यांचे सहाध्यायी शेवडे आणि इतर काही विद्यार्थी त्यांना भेटावयास आले. ते सर्वजण गप्पा मारीत असताना परीक्षेचा विषय निघाला. त्यावेळी परस्परांनी लिहिलेली प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत की नाही याची तपासणी केली. साप्टणेकरांना शेवड्यांनी सोडविलेल्या प्रश्नांची बरीचशी उत्तरे चुकीची आहेत असे आढळले. तेव्हा विद्यार्थी म्हणाले, शेवड्यांनी अजून अभ्यास केला पाहिजे, त्याशिवाय ते पास कसे होणार? त्यावर शेवड्यांनी उत्तर दिले, मी अभ्यास केलेला असला वा नसला तरी जेव्हा पास व्हायचे तेव्हाच होणार. मला यश द्यायला श्री साईबाबा समर्थ आहेत, मग मी कशाला चिंता करू? ते ऐकून साप्टणेकरांना मोठे नवल वाटले. त्यांनी शेवड्यांना बाजूस नेऊन विचारलं, तुम्ही आता ज्यांच्याबद्दल एवढे विश्वासाने बोलतात ते साईबाबा आहेत तरी कोण? ते कोठे असतात? हे श्रेष्ठ सत्पुरुष नगर जिल्ह्यातल्या शिर्डी गावी राहतात. लोक त्यांना साईबाबा म्हणतात. ते जे बोलतात तसे घडते. त्यांनी मला यावर्षी मी किती अभ्यास केला तरी पास होणार नाही, पण पुढील वर्षी यश निश्चित आहे असे आधीच सांगितले आहे. ते त्यांचे बोलणे साप्टणेकरांना पटले नाही. पण दुसऱ्या वर्षी शेवडे वकिलीच्या दोन्ही परीक्षा सहजतेने पास झाले. तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या बोलण्यातील सत्य प्रचितीस आले. मध्यंतरी 10 वर्षाचा कालावधी निघून गेला. साप्टणेकरांचे प्रापंचिक आयुष्य बऱ्यापैकी चालले होते. पण मध्येच दुर्दैव आड आले. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे कंठरोगाने निधन झाले. त्याचे त्यांना अतिशय दुःख झाले. ते प्रपंचाला कंटाळले. मनातील उद्विग्नता जाणण्यासाठी ते गाणगापूर, पंढरपूर आदी क्षेत्री जाऊन आले. वेदांतांचे वाचनही केले, पण मनशांती लाभली नाही. एके दिवशी त्यांना शेवड्यांची आठवण झाली. तद अनुषंगाने त्यांची साईबाबांवर असलेली श्रद्धा तसेच त्यांना आलेली प्रचिती याचे स्मरण झाले. त्यांनी शिर्डीला जाण्याचे ठरविले. आपला भाऊ व पत्नी यांना बरोबर घेऊन त्यांनी शिर्डी गाठली. श्री बाबांना पाहून त्यांना अतिशय बरे वाटले. ते त्यांच्या दर्शनासाठी पुढे गेले तेव्हा श्री बाबांनी त्यांना चल बाजूला हो असे म्हणून धिक्कारले. त्यांना रागावलेले पाहून साप्टणेकरांना अतिशय दुःख झाले. त्यांना त्यांच्या वागण्याचे कारण समजले नाही. ते व्यथित होऊन मुक्कामी परतले. मग कोणाच्या तरी सांगण्यावरून ते बाळा शिंप्यांना भेटले. त्यांना मशिदीत घडलेला वृत्तांत सांगितला. बाळा शिंपी साप्टणेकरांना घेऊन मशिदीत गेले तेव्हाही श्री बाबा त्यांच्यावर रागवले. मग ते दोघंही विनयाने हात जोडून उभे राहिले. बाबा त्यांना म्हणाले, चला निघा, इथे अजिबात थांबू नका. तेव्हा साप्टणेकर म्हणाले, बाबा आपली कीर्ती ऐकून मी मोठ्या आशेने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. मग मला निघून जा असे का म्हणता? माझे काही चुकले असल्यास मला क्षमा करा. मी आपली आज्ञा म्हणून निघून जातो, पण पुन्हा आपले दर्शन घडेल असा आशीर्वाद द्या. त्यानंतर ते आपल्या गावी परतले. नंतर वर्षभरात साप्टणेकर गाणगापूरला जाऊन आले, पण मनातील शोक काही केला नाही. शेवटी त्यांनी काशीला जाण्याचे ठरवले. त्या प्रस्थानाच्या 2 दिवस आधी त्यांच्या पत्नीला एक स्वप्न पडले. त्यामध्ये ती घागर घेऊन विहिरीवर गेली आहे असे दिसले. तिथल्या एका निंब वृक्षाखाली डोक्यास फडका गुंडाळलेला एक फकीर दिसला. तो तिच्या जवळ आला व म्हणाला, बाळ, तू कशासाठी कष्ट करीत आहेस? थांब, तुझी घागर भरून देतो. तिला त्या अनोळखी फकीराची भीती वाटली. रिकामी घागर घेऊन ती वेगाने घराकडे निघाली तसा तो फकीरही तिच्या मागे येऊ लागला. तेवढ्यात तिला जाग आली. तिने तो स्वप्न आपल्या पतीस सांगितले. ते ऐकून साप्टणेकरांनी काशीला जाण्याचा बेत रद्द करून थेट शिर्डी गाठली. श्री बाबांच्या दर्शनासाठी ती उभयता मशिदीत आली. तेव्हा श्री बाबांना पाहता साप्टणेकरांच्या पत्नीला स्वप्नातील फकीर आठवला. ती श्री बाबांकडे एकटक पाहतच राहिली. त्यावेळी श्री बाबा दुसऱ्या एका भक्ताला स्वतःची व्यथा सांगू लागले. ते म्हणाले, बरेच दिवस झाले माझे सर्व अंग दुखत होते, पोटही दुखत होते. अनेक औषधोपचार केले पण फरक पडला नाही. पण आता ती व्यथा एकाएकी पूर्णतः नाहीशी झाली आहे. हे असे कसे घडले? त्यावेळी श्री बाबा स्वमुखाने आपली व्यथा सांगत आहे याची साप्टणेकरांच्या पत्नीला खात्री झाली. साईबाबा दुसऱ्यांची व्यथा जाणणारे अधिकारी सत्पुरुष आहेत हे तिच्या लक्षात आले. त्यांच्या वचनांची तिला लवकरच प्रचिती आली. तिला अंगदुखी व पोटदुखी नाहीशी झाली. असो, त्यावेळी साप्टणेकरांना पाहून श्री बाबा रागवले. त्यामुळे सर्वांवर प्रेम करणारे साईबाबा आपल्याला का झिडकारतात यावर त्यांनी खूप विचार केला. तेव्हा साईबाबांविषयी आपल्या मनात कुतर्क आला होता, तसेच त्यांच्याबद्दल संशय होता, म्हणून असे घडत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांना खूप पश्चाताप वाढला. मग त्यांनी जोपर्यंत आपल्यावर श्री बाबांची कृपा होत नाही तोपर्यंत आपण वाट पाहायची असा मनोमन निश्चय केला. असे काही दिवस लोटले. श्री बाबांच्या पावन चरणावर मस्तक ठेवता येत नाही म्हणून त्यांना अतिशय दुःख होत होते. त्यामुळे अन्नपाणीही गोड लागत नव्हते. हे सर्व असह्य झाले तेव्हा ते मशिदीत गेले आणि श्री बाबांच्या चरणी मस्तक ठेवून ओक्साबोक्शी रडू लागले. तेव्हा त्यांची मनोवस्था जाणून भक्तवत्सल श्री बाबांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्या स्पर्शाने त्यांची उद्विग्नता पार निघून गेली. अंतःकरणातील खळबळ शांत झाली. जे तीर्थयात्रेने व वेदांत पठणाने शक्य झाले नाही ते श्री बाबांच्या एका कृपादृष्टीने साध्य झाले.
साप्टणेकर अनन्य भावाने त्यांचे पाय चेपू लागले. काही वेळाने एक धनगरीण आली. ती श्री बाबांची कंबर दाबू लागली. त्यांनी तिला एका वाड्याची गोष्ट सांगितली तेव्हा ती आपलीच गोष्ट आहे हे साप्टणेकरांच्या लक्षात आले. श्री बाबांची ती लीला पाहून ते अक्षरशः भारावून गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून श्री बाबा म्हणाले, "मी याचे पोर मारले असा याने माझ्यावर आरोप केला. मग हा मशिदीत येऊन का रडत बसतो? मी याच्या मुलाला पुन्हा याच्याकडे पाठवून देतो." मग ते साप्टणेकरांना म्हणाले, "हे पाय फार पुरातन आहेत बरं. आता माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी चिंता घालवली आहे. तू लवकरच पूर्ण समाधानी होशील." श्री बाबांचे ते आशीर्वादपर बोलणे ऐकून त्यांना अत्यानंद झाला. श्री बाबांची सेवा करून साप्टणेकर आपल्या मुक्कामी गेले. त्यांनी श्री बाबांसाठी नैवेद्य आणला. त्या रात्री चावडीकडे निघालेल्या श्री बाबांच्या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला. श्री बाबांकडे पाहताना आपण प्रत्यक्ष पांडुरंगालाच पाहत आहोत असेच त्यांना वाटत होते. काही दिवसांनी ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. श्री बाबांनी त्यांच्याकडून ₹2 दक्षिणा मागून घेतली. एक नारळ त्यांच्या पत्नीला दिला व म्हणाले, "हा नारळ तिच्या ओटीत घाल आणि जीवाची तळमळ सोडून स्वस्थ राहा." श्री बाबांचा आशीर्वाद घेऊन ती उभयता आपल्या गावी परतली. पुढे वर्षभरातच श्री बाबांच्या कृपाप्रसादाने साप्टणेकरांच्या पत्नीला एक मुलगा झाला. तो 8 महिन्यांचा झाल्यावर ते पुन्हा सहपरिवार शिर्डीस आले. आपल्या मुलाला श्री बाबांच्या चरणी घालून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी त्या मुलाचे मुरलीधर नाव ठेवले. त्यानंतर साप्टणेकरांना भास्कर व दिनकर असे 2 मुलगे झाले. अशा प्रकारे श्री बाबांच्या कृपेने त्यांचे पुढील आयुष्य सुखासमाधानात गेले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.